हल्ल्याकडे आणि कशा पद्धतीने हे राजकारण सगळं कोणत्या दिशेला जाताना दिसतंय आज राज्यामध्ये? जितेंद्र आव्हाडांवरील हल्ला हे निषेधार्ह आहे. एक प्रयत्न आहे की पुरोगामी विचार जो आहे तो मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा जो प्रयत्न आहे, अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती मंडळी अशा प्रकारचे हल्ल्यासारखे ध्यान कृत्य करत असतात. त्यामुळे आम्ही कायम या अशा दिसतो. आज दुधाला दर नाही यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. अकोलेमध्ये गेल्या 30-40 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दुग्ध विकास मंत्री किंवा सरकार याकडे जाणीवपूर्वक काय सरकार म्हणून कायमच मदत करावं लागते. ज्या वेळेस अडचणी व्यवसायाला त्यावेळेस मदत करावं लागते. आतापर्यंत आम्ही केलेली आहे. फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुम्ही ठीक आहे 5 रुपये देणार, अनुदान देणार, परंतु 5 रुपये अनुदान देण्याकरता 30 रुपये हे त्यातून संघाने दिले पाहिजे असा बंधन करून जाते. कोणता सहकारातला संघ 30 रुपये लिटरला देऊ शकतो असं जर पाहिलं तर त्यामध्ये खूप अडचणी मला दिसत आहेत. म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीशी निगडीत नाही. म्हणजे तुम्ही मदत करायचं फक्त आवा आणता आणि अटी अशा घालतात की त्याच्यातून काहीच होणार नाही. त्यामुळं शेतकरी उत्पादक खूप नाराज त्यामध्ये आहे. त्याला पावडरला निर्यातीला भरीव मदत करणं हे महत्त्वाचं आहे. आताची मदत ही तुटपुंजा मदत करून हा प्रश्न सुटणार नाही. लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखे आता कुठेतरी संगमनेरमधून लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तेव्हा तसं वक्तव्य केलं आहे. ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम? तेव्हा मोठ्याचं लाडकं लेकरू त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे. किंवा त्याचा पक्षांना नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे. लेकराचा छंद आहे आणि 2 ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळी 2ही ठिकाणी वापरू शकतो. पण बालकाचा छंद तर पुरा होईल. चालेल.